मी बरोबर बोललो का चूक बोललो? मी बरोबर बोललेलो आहे, योगी आदित्यनाथ चुकीचं बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलं जातं ते सुद्धा पाठ करून बोलता येत नाही. विवेकानंदजी बंगाल के सुपुत्र, अरे हो ना, तू होताच का तुम्हा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुळामध्ये तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या मातृपक्षाचा आजादीशी काही संबंध नाही. तुम्ही आजादीबद्दल बोलणारे तुम्ही कोण? हा, म्हणजे नेताजी सुभाषबाबूंबद्दल सुद्धा फक्त यांचं काय चाललेलं आहे, बळकवायचं सगळं. आदर्श म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आमचेत, सावरकर पण आमचेत, वल्लभभाई पटेल पण आमचेत. ठीक आहे ना, वल्लभभाई पटेल सगळ्यांचेच होते, लोहपुरुष. पण फरक लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेलांनी तो निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या होत्या. तुम्ही तुमचा पक्ष जिंकवण्यासाठी म्हणून फौजा घुसवताय. हा पटेल आणि तुमच्यातला फरक आहे. हा फरक आहे. म्हणून ते लोह पुरुष, पोलादी पुरुष म्हणतात त्यांना. तुमच्या जिंकण्याची अवकाश नाहीये, म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय, फौजा घुसवताय निवडणूक जिंकायला. का तुमचं कर्तृत्व कमी पडतंय? तुम्ही केलेली कामं कमी पडतायत? तिकडे नाक्या नाक्यावरती फौजा उतरल्यानंतर कशा तिकडे काय महिला आरक्षण, महिला कशा बाहेर पडतील, कशा निवडणुका होणार? मग या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिले की नाही हा विचार करायचा. आणि तो जर काय होणार नसेल तर मग या वार्षिक सभेला वगैरे काय अर्थ नाही. तुमचं तुम्ही काय करायचं करा. पण मला असं वाटतं की जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जगा. या ना, या सगळ्या सत्तेची तुमची जी आहेत ना, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा शिवसेनेची सामना करायला. मग बघूया शिवसैनिक आहेत आणि तुम्ही आहात. पण जरा कुठे खट्ट झालं का पकडायचा, केसेस टाकायच्या, जुन्या केसेस काढायच्या. जुन्या केसेस काय सलून काढले तुम्ही? हा, केसेस काढायचं म्हणजे काय करते तुम्ही? जुन्या केसेस काढायच्या, छळायचं, मागे सगळं लावायचं, शुक्ल काष्ट लावायचं तिकडे. आणि मग आम्ही जिंकलो. नाही, ही पुचाटांचा कारभार आहे, पुचाट. आणि महाराष्ट्राने तरी हे सहन करता कामा नये. त्या महाराष्ट्राने दरवेळेला देशाला दिशा दाखवलेली आहे. प्रत्येक वेळेला देशावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्र धावून गेलेला आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती जर का अन्याय होत असेल तर मी म्हणेन जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिलेला आहे, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिलेला आहे, तसा मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला उभं राहावंच लागेल.